महत्त्वाची बातमी, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा जागा वाटप आता निश्चित झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तिन्ही पक्ष जवळपास समसमान जागा लढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा जागा वाटप निश्चित झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप, वृषाली, मुंबईमधल्या एका हॉटेलमध्ये 3 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे काही नेते आणि पवार गटाचे म्हणजे त्यांच्या दोन्ही पक्षातले नेते यांची एक बैठक महत्त्वपूर्ण पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजकीय पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय पक्ष या दोन्ही राजकीय पक्षांचा जो फॉर्म्युला आहे तो सध्या ठरलेला आहे। काही जागांबाबत देखील या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती आपल्याला समजते। मात्र आता प्रतीक्षा आहे ती काँग्रेस पक्षाची। उद्या काँग्रेसची मुंबईमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। रमेश चेन्नीथला जे प्रभारी आहेत आणि त्याचबरोबर के.सी. वेणुगोपाल हे दिल्लीमधून मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळं तीनही पक्ष एकत्र लढणार हे जरी आता निश्चित असलं तरी जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो साधारणतः 95 ते 100 असा असू शकतो। मात्र मागं पुढं देखील होईल असं देखील सूत्रांकडून आपल्याला समजते। म्हणजे काही जागा या मित्र पक्षांना दिल्या जाऊ शकतात। त्याचबरोबर तीनही पक्ष अगदी म्हणजे समान जर पाहायला गेलं तर 96 गुणिले 3 जर केलं तर 288 जागा होतात। मात्र तसं होणार नाही आहे। एखाद्या पक्षाला 90 जागा देखील मिळू शकतात आणि एखाद्या पक्षाला 100 जागा देखील मिळू शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र दिला जाणार नाही अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। काही दिवसापूर्वी राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच वक्तव्य केलं होतं की चेहरा द्यावा लागेल। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष हे दोन्ही पक्ष सध्या निवडणुकीबाबतचा मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेहरा द्यायला तयार नाही आहेत। त्यामुळे शिवसेनेला देखील याबाबत माघार घ्यावी लागणार आहे। निकाल लागल्यानंतर ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं सध्या सांगितलं जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीच्या ज्या हालचाली आहेत त्या आता वेगवान झालेल्या आहेत असं म्हणता येईल। कारण 11 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभा अस्तित्वात येणं ही खरं तर गरजेचं आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका ज्या आहेत म्हणजे मतदान प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते। आता येत्या 22 तारखेपासून पुन्हा एकदा संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे। त्यामुळं दिल्लीमध्ये देखील याबाबतच्या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात। कारण तिन्ही पक्षांचे खासदार जे आहेत ते रविवारी रात्रीच दाखल होत आहेत। स्वतः शरद पवार, संजय राऊत हे देखील दाखल होत आहेत। त्यामुळं काँग्रेस हायकमांडची देखील याबाबतची पुढच्या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते असं म्हणता येईल। धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।